तुमचं पहिलं कलरिंग चित्र आठवतंय का? कदाचित फुलपाखरू, सूर्य की फुलं जे तुम्ही रंगवली असणार. आणि हातात काय होतं? कॅम्लिनचे क्रेयॉन्स. एम आय राईट? कॅम्लिन आपला मराठी ब्रँड आणि सुरुवात झाली होती 1931 साली मुंबईत दांडेकर आणि कंपनी म्हणून. हो, दांडेकर कुटुंब आणि विशेष करून सुभाष दांडेकर यांनी हा ब्रँड घडवला. सुरुवात इंक पावडरने आणि मग शाळेचं सगळं साहित्य, पेन, पेन्सिल, ब्रश, रंग, पेंट्स, सगळं काही कॅम्लिन. 2011 मध्ये जपानच्या कोकुयो ग्रुपने त्यामध्ये गुंतवणूक केली आणि कॅम्लिन बनलं कोकुयो कॅम्लिन. पण आपल्या मनात कॅम्लिन म्हणजे तरीही आपलंच मराठमोळं. आज कॅम्लिन केवळ भारतात नाही तर इंटरनॅशनल लेवलवर पोहोचलंय. पण मुळात कॅम्लिन म्हणजे काय? तो फक्त एक रंगाचा ब्रँड नाही, तो लाखो मुलांच्या स्वप्नांना रंग देणारा मराठी विजेता. आपण ते क्रेयॉन्स वापरतो, वॉटर कलर्स वापरतो, पण याच्या मागे एक मराठी उद्योजकाचा अभिमान आहे. आपल्या सगळ्यांचं बालपण रंगवणारा आपला ब्रँड कॅम्लिन.